रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत लक्ष्मी ही एका नवविवाहितेची सुंदर कथा. समोरच्या सरकारी कचेरीत साताचे ठोके पडले. लक्ष्मीनं कळणा, कोंडा आणि सरकी एकत्र केलेली पाटी गडबडीनं उचलून म्हशी पुढं ठेवली व धार काढण्यासाठी म्हणून एका चरवीत पाणी घेऊन ती म्हशीजवळ गेली. रोजच या वेळेला तिची मोठी गडबड उडत असे. गावातल्या बड्या लोकांची चहाची वेळ चुकू नये म्हणून रोज सकाळी तिला लवकर रतीब घालायला जावं लागत असे. या तिच्या वक्तशीरपणाबद्दल तिला तशी लोकांकडून शाबासकीही मिळत असे आणि घरच्या इतर कामातही ती अशीच काळजीपूर्वक लक्ष घालत असे. तिचं लग्न होऊन अवघे 7-8 महिनेच झाले होते, पण तिला आपल्या नवीन घराबद्दल विलक्षण आपुलकी वाटत होती. घरात माणसं म्हणजे तीनच, ती, तिचा नवरा श्रीपती आणि तिची म्हातारी सासू. पण लग्न झाल्यानंतर श्रीपतीचा सहवास तिला जेमतेम 7-8 दिवसांचाच लाभला होता. तो सैन्यात नोकरीवर असल्या कारणानं लग्नाकरता फारच थोडी रजा त्याला मिळाली होती. रजा संपताक्षणीच त्याला नोकरीवर हजर राहणं भाग होतं, म्हणून तो ताबडतोब परत नोकरीवर गेला होता. घरात ती व तिची सासू एवढी 2च माणसं काय ती होती. रोज दुधाचा रतीब घालायला निघाल्यावर वाटेत तिची आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या काळूराम पोस्टमनची गाठ पडत असे. आपल्या कागदाबद्दल ती त्याला रोज ठरलेला प्रश्न विचारी व त्याचंही "नाही ग, आज तुझा काय कागद नाही" हे ठरलेलं उत्तर असे. आजही तिला रतीब घालायला जाताना काळूराम भेटला, पण तिला गडबड झाली होती. ती त्याच्याकडे पाहून किंचित हसली आणि पुढं चालू लागली. पण आज काळूरामानंच तिला हटकलं. "अगं ए लक्ष्मी, तुझा कागद आलाय बघ. रोज रोज इच्चारून मला भंडावलं होतंस ना व. धर यो कागद तुझा." "अगं बया!" लक्ष्मीच्या तोंडून नकळत उद्गार बाहेर पडला. तिच्या तोंडावर हास्य चमकलं. ती लगबगीनं परतली. काळूरामानं तिचं कार्ड तिला दिलं व तो दुसरीकडे पत्र देण्यासाठी वळला. लक्ष्मीनं ते पत्र उलटसुलट करून पाहिलं. ते अक्षर तिच्या नजरेखालचं होतं. तिच्या नवऱ्याचंच पत्र होतं खास, पण तिला वाचायला कुठं येत होतं. तिला पंचायत पडली. तिनं काळूरामाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं आणि त्याला जोराची हाक मारली. "अहो काळूदादा, इकडे या. ते वाचायचं कुणी?" काळूराम परतला. त्यानं तिच्या हातातून कार्ड घेतलं व तिच्या चेहऱ्याकडं त्यानं एकदा निरखून पाहिलं. लक्ष्मीच्या डोळ्यात आनंद, उत्सुकता यांच्या संमिश्र भावना दिसल्या. काळूरामानं त्या कार्डावरून भरकन डोळे फिरवले आणि तो एकदम तिला म्हणाला, "अगं, तुझा शिरपा येणार हाय उद्या. आ, समद पत्र वाचा की मग." काळूरामनं कार्ड वाचायला आरंभ केला. "सौभाग्यवती लक्ष्मी हीस. पत्र घालण्यास कारण की माझी दूर मुलकाला बदली झाल्या कारणानं मला समद्यांसनी भेटाया 2 दिवसाच्या रजेवर येणार हाय. उद्या इथून निघून परवाशीला गुरुवारला तिथं येईल. आईला माझा दंडवत सांग. तुझाच शिरपती." काळूरामनं पत्र वाचून संपविलं खरं, पण ते संपल्याचं लक्ष्मीच्या लवकर लक्षात आलं नाही. काळूरामाच्या हातातील पत्राकडे व त्याच्या चेहऱ्याकडे ती आळीपाळीनं पाहत होती. कसल्या तरी विचारात ती गुंग झाली होती. काळूरामानं पत्र परत देण्याकरिता पुढं केलं तेव्हा ती एकदम भानावर आली. ही तिची उडालेली तारांबळ पाहून काळूरामला मोठी मौज वाटली. मिश्किलपणानं तो म्हणाला, "आ, चांगलीच रंगली आहेस की. आणि इतक्यातच? अगं, शिरपा उद्या येणार हाय." "अहो काळूदादा, तसं नव्ह हो. पण कळलं कळलं समद कळलं मला. पण काय हो काळूदादा?" लक्ष्मी विषयांतर करण्याच्या उद्देशानं त्याला म्हणाली. "संग काय आणणार म्हणून काही लिहिलं नाही का त्यात?" "काय तेवढं वाचलं नवं का? उद्या दिसलंच की काय. साडी चोळी राणी सरकारला आणतोय त्यो. जुदळा मिळा नाही तर खायला आणि साडी नेसती आम्ही नवी. काय पण बोलताया." लक्ष्मीनं ते पत्र काळूरामाच्या हातातून जवळजवळ ओढूनच घेतलं. ते पोटकुळीस खोवून ती पुढं भरभर चालू लागली. काळूराम मोठ्या कौतुकानं तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागला. हातातल्या बिडीचा एक शेवटचा झुरका मारून तो आपल्या वाटेला लागला. लक्ष्मी रस्त्यानं जरी चालत होती तरी तिचे मनात मात्र श्रीपतीविषयीचेच विचार चालू होते. श्रीपती आज 6-7 महिन्यांनी येत होता.
तिचं लग्न झाल्याला 7-8 महिनेच झाले होते. पुढे लवकरच श्रीपती परत नोकरीवर हजर झाला होता. किती थोड्या दिवसांचा त्याचा सहवास तिला लाभला होता. आता पुन्हा आपल्या घरात 2 दिवस का होईना पण चांदणं सुरू होणार या विचारानं तिचं अंतःकरण अगदी भरून आलं. श्रीपतीला जे जे आवडतं ते ते आपण सर्व करू या विचारात ती दंग झाली. ओय, एक आणा शेरवांगी ठेवली आत तुझ्या काकानं. जा तिकडं, नदीतलं पाणी पी, जा. लक्ष्मीच्या कानावर मोठ्या तावातावात हा चाललेला संवाद आला. तिनं रस्त्याच्या कडेला पाहिलं. सगुणा माळी आणि एक गिराईक यांची खडाजंगी चालली असल्याचं तिला दिसून आलं. गिरायकाच्या पिशवीची ओढाओढ करून सगुणा मोठ्या फनकाऱ्यानं त्या पिशवीतली वांगी आपल्या पोत्यावर ओढून घेत होती आणि असं करताना तोंडानं बडबडत होती. वैर मोठा आला या घेणार, मलाच मुदलात पडली यात 6 पैशानं आणि याला देतो या 4 पैशानं. जा तिकडं. काय झालं ग सगुणा मावशी? लक्ष्मीनं कमरेवर हात ठेवून डोक्यावरील पाटीचा तोल सावरीत सावरीत तिला विचारलं. काय नाही ग. आ लक्ष्मी? सगुणानं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मी तिच्या पेंड्या हाय का ग? असल्या तर दे की 1-2. काही आडबीड लागलं का काय? ये काय शेरगाव हाय वय? कशाला ग इतक्या लागतात तुला? उगाच विचारलं आपलं. आत्ता पण उगाच बरं विचारशील. सगुणेनं संशयित मुद्रेनं तिच्याकडे पाहिलं. तिची नजर सहज लक्ष्मीच्या पोटकुळीस असलेल्या पत्राकडे गेली. किंचित हसून ती लक्ष्मीला म्हणाली, आत्ता त्याला धाड आली, कागद आलाय जणू. तरी म्हटलं मेथीचं ढवाळ तुला कधीपासून लागल्यात? केव्हा येणार आहेत सरदार तुमचं? आता मग राणी नटणार असेल जणू. ए चल जा, गप बस, काय पण बोलतीयास का? लक्ष्मीनं तिचा निषेध करीत एक मुरका मारला. उद्या येणार आहेत ते, तिनं लाजून उत्तर दिलं. ए उशीर झाला बया, जाते मी, असं म्हणून ती झपझप पुढे चालू लागली. तिच्या मनात श्रीपतीचेच विचार तरंग धरत होते. तिनं नेहमीच्या ठिकाणी रतीब घातला. उशीर केल्याबद्दल रानडे वहिनींनी तिला जरा खडसावलं. म्हशीनं लात मारल्याची सबब पुढं करून तिनं दूध घातलं. जरा लाडी गोडी लावून रानडे वहिनींच्याकडून तिने घरचा रस्ता धरला. परत येताना पुन्हा सगुणा मावशी तिला दिसली. सगुणानं पुन्हा तिला अटकलं. ए चाललीस वय घरी? वय बाई, असं म्हणून लक्ष्मी गडबडीनं पुढं चालू लागली. पण सगुणा मावशी कसली खमंग, तिनं तिला पुन्हा हाक मारून थांबवलंच. आता मुलकाविरुद्ध तुझाच नवरा येतो या का ग? थांब की वाईच. लक्ष्मीनं मान वळवून तिच्याकडे जरा हसून पाहिलं व पुन्हा मुरका मारून ती चालू लागली. अगं ए लक्ष्मी. सगुणा मावशी पोटकुळीला पिशवी खोवीत ओरडली. तुला मेथीची भाजी होवी नव? त्या उमडाळला मालगौंडा पाटलाच्या वावरात हाय, ताजी ताजी हाय, माझं नाव सांगून घेऊन शान ये. लक्ष्मीनं कृतज्ञतेनं तिच्याकडे पाहिलं. बरं जातो मी दुपारनं, असं म्हणत पुढं चालू लागली. लक्ष्मी घरी आली. तिचे सासू अंधारात चुलीजवळ एक चिमणी पेटवून चूल पेटवीत व मधून मधून खोकत बसली होती. लक्ष्मीनं डोक्यावरची पाटी खाली उतरवून ठेवली नाही तोच सासू चुलीत शेणकुटाचा तुकडा घालीत म्हणाली. आलीस वय? अगं किती येळ केलास यो? म्हसरं सोडायची राहिलीत नवं का अजून? तो गण्या कोकुलतया मगा धरणं. आता ग बया. लक्ष्मी गडबडीनं गोठ्यात गेली. तिथं गणू सर्कस करीत असलेला तिला दिसला. त्याला एक म्हैस काही सोडू देत नव्हती. त्याच्याकडे ती मारक्या नजरेनं पाहत होती. त्यामुळं तिच्यापुढं कोणत्या बाजूनं जावं या विचारात तो इकडे तिकडे तिच्यापुढं करीत होता. लक्ष्मीनं तो गणूचा आणि म्हशीचा आट्यापाट्याचा खेळ पाहिला. तिला ते पाहून खूप हसू आलं. गण्या, एक म्हस आवरणं वैर तुला, आणि बाबा म्हणतोया औंदा माझ्या पोराचं लगीन करायचं. तुझी म्हस लय द्वाड हाय, त्याला मी काय करू? लग्नाचं नाव काढल्याबरोबर गण्याचा चेहरा खुलला. लक्ष्मीनं पुढं होऊन ती म्हैस सोडली व ती घरात गेली. चुली पुढं सासू भाकरी करण्याच्या नादात होती. ते पाहून ती पुढं होऊन म्हणाली, सरका केजी, म्या करतो नव. अदुगरच रातच्यानं तुमच्या जीवाला गॉड नाही, आणि त्यात चुलीमोर कशाला बसताय? तिनं सासू पुढचं काटपट ओढून पीठ मळायला सुरुवात पण केली. राणी सारखी मिरवती या गावभर, आणि आजच तुला सासूचा बरा पुळका आला या.
असं बडबडत सासू बाजूला जाऊन बसली. जरा वेळ गेला. सासूने एका चिमटीत तपकीर घेऊन ती जरा झटकली. त्या चिमटीनं नाकपुडी जरा हलवून ती तपकिरीची पूड नाकातून तिनं ओढून घेतली व सडकन शिंकली. या वेळेपर्यंत लक्ष्मीच्या 2-3 भाकरी झाल्या होत्या. शिरपतीचा कागूद येऊन महिना झाला नाही का ग? म्हातारीनं मध्येच तिला विचारलं. आज आला या परत, लक्ष्मीनं लाजत लाजत उत्तर दिलं. अन इदूळ पातूर बरी बोलली नाहीस कुठं ती? काय म्हणतोय शिरपती? बरं हाय नव त्याला? कवा येणार हाय? म्हातारीनं एका दमात हे सर्व प्रश्न विचारले. पण आपल्या सुनेला लिहायला वाचायला येत नाही हे म्हातारीच्या लक्षात खूप वेळानं आलं. तथापि स्वतःला सावरून घेत ती म्हणाली, खरंच विसरलो बघ. तुला कुठलं वाचायला यायला लागलं? कुठं आहे तू कागूद? आण इकडं. त्या शेंद्राच्या रामाकडनं मी वाचून आणतो. मी काळूदादाकडनं वाचलाय तो कागूद. उद्या येणार आहेत सकाळच्या गाडीनं. हे सांगताना लक्ष्मीला खूप आनंद होत होता. पण त्याच वेळी तिची लाजून लाजून त्रेधा उडण्याची पाळी आली. बरं झालं बाई, म्हातारीनं समाधानाचा सुस्कारा टाकला. उद्या जरा त्याला आवडतं ते वाढ कर बरं का. वय वय, असं म्हणून लक्ष्मीनं जेवणाची सारी तयारी केली. सासू सुनांचं जेवण झालं. लक्ष्मीचं जेवण आज नेहमीपेक्षा लवकर आटपलेलं पाहून म्हातारीनं तिला विचारलं, पण मला आज भूकच नाही, असं मग काहीतरी उडवाउडवीचं उत्तर देऊन ती हातून बाहेर भांडी घेऊन पळाली. समोरच्या सरकारी ऑफिसात एकचा ठोका पडल्याचं लक्ष्मीनं ऐकलं. तिनं आपलं सारं काम भराभर उरकलं. सासूला झोपण्याकरिता एक घोंगडं अंथरून देऊन ती वहिनीकडनं जुंधळ्याला पैसे मागून आणतो असं सांगून बाहेर पडली. रानडे वहिनींच्याकडून तिनं 8 आणे घेतले व नंतर मेथीच्या भाजीकरिता ती उमढाळच्या रस्त्याला लागली. दोन्ही बाजूंनी जोंधळा उंच वाढला होता. मधूनच एक पायवाट केली होती. त्या वाटेनं लक्ष्मी झपझप चालत होती. तिच्या डोळ्यापुढं सारखा श्रीपती दिसत होता. लग्नानंतर श्रीपतीचा जो थोडा सहवास तिला लाभला होता त्याची रम्य चित्र ती आठवीत होती. त्या दिवशीचा असाच एक प्रसंग तिला आठवला. उंडाळला कोणत्या तरी पाहुण्याच्या घरी श्रीपती आणि ती जेवायला चालली होती. श्रीपती मोठ्या थाटानं आपल्या फेट्याचा तुरा उडवीत चालला होता. ती नाकापर्यंत डोक्याचा पदर ओढून घेऊन त्याच्या मागून चालली होती. इतक्यात मध्येच तिच्या पायात भावीचा काटा बोचला. तिनं हाय म्हणून त्या काट्याची तिरडी आवळली होती. श्रीपतीनं मागं वळून पाहिलं. ती काटा काढण्यासाठी खाली वाकली होती. श्रीपती झटकन पुढं झाला होता व त्यानं अलगद हातानं तो काटा काढून टाकला होता. काटा काढला होता तरी तिचा पाय तसाच हातात घेऊन श्रीपती तिच्याकडे कितीतरी वेळ टक लावून पाहत होता. थोड्या वेळानं त्यानं भानावर येऊन विचारलं होतं, काय ग, जास्त दुखतोय वय पाय? नाही. तिच्या तोंडून लाजेनं शब्द सुद्धा फुटत नव्हता. त्यावेळी आसपास कोणी माणूस नव्हतं. श्रीपतीनं तिची हनुवटी वर धरली. तिला त्यानं दृढ आलिंगन दिलं होतं. त्याला तिनं लटका प्रतिकार केला होता. चला की, लोक बघताल नव, असं काहीतरी म्हणून तिने आपली सुटका करून घेतली होती. अगदी याच वेळी याच ठिकाणी हा प्रसंग घडला होता. लक्ष्मीच्या डोळ्यापुढं सारं चित्र उभं राहिलं. ती स्वतःशीच खुदकन हसली. त्यावेळी असा जुंधळा वाढला असता तर? तिच्या डोक्यात सहज कल्पना आली आणि त्या कल्पनेनंच तिचं अंग शहारल्यासारखं झालं. तिची कानशिलं एकदम गरम झाल्याचा तिला भास झाला. याच आनंदाच्या भरात ती कितीतरी वेळ तरंगत होती. मालगोंडा पाटलाच्या बायकोला सांगून तिनं वावरातली मेथीची भाजी व चटणीला वाईट 4 मिरच्या घेतल्या. भाजी घेऊन ती गावात किती झपझप आली. मसाल्याचं सामान आणण्याकरता ती हिरी गुजरणीच्या दुकानात गेली. तिनं हिंग, धन, जिरं वगैरे जिन्सांची भराभर नावं घेतली. तिच्या त्या नावाच्या आगगाडीमुळं हिरा आश्चर्यानं थक्कच झाली. अगं वय, पण जरा थांब की, गाव जेवण घालणार आहेस वय की काय? हिरानं आपल्या भरड्या आवाजात तिला विचारलं. वय, दे गुमान, असं तितक्याच ठसक्यात लक्ष्मीनं तिला उत्तर दिलं. लक्ष्मीनं मसाल्याच्या जिन्सांबरोबर जोंधळे, नाचणे, कांदे, लसूण असं सर्व सामान घेतलं आणि ती झपझप घरी आली. ती घरी येऊन आपल्या कामाला लागली खरी, पण सारा वेळ ती श्रीपतीच्याच तंद्रीत होती. मध्येच 2-3दा सासूनं तिला काहीतरी विचारलं आणि तिनंही अर्धवट पुटपुटत मनात येतील
ती काहीतरी उत्तरं दिली. उद्या श्रीपती येणार या एका विचारापुढं तिला दुसरं काहीच सुचत नव्हतं. संध्याकाळी म्हशीची धार काढताना श्रीपतीसाठी मुद्दाम दूध राखून ठेवण्याचा विचार तिच्या मनात आला. त्याकरिता संध्याकाळच्या रतिबाला दूध कमी आलं. पण तिनं आज म्हशीनं पाण्यावरच आखडला म्हणून बेधडक खोटं सांगायलाही कमी केलं नाही. तिच्या श्रीपतीकरिता ती खोटं बोलत होती. त्यात पातक काहीच नाही अशी तिची खात्री होती. रात्री दुधाला विरजण घालून तिनं चिमणी मालवली आणि ती जेव्हा सासूच्या जवळच घोंगड्यावर पडली तेव्हा तिचं हृदय आनंद, उत्कंठा इत्यादी संमिश्र भावनांनी भरून आलं. आपल्या पोटकुळीस असलेलं श्रीपतीचं पत्र तिनं अंधारात कितीदा तरी चाचपलं. सर्व रात्रभर तिला काही झोप येण्याचं चिन्ह दिसत नव्हतं. श्रीपतीच्या उष्ण श्वासाचा कितीदा तरी तिला भास झाला. पण तिनं जेव्हा चमकून पाहिलं तेव्हा शेजारी तिची सासू घोरत पडलेली तिला दिसली. तिचं तिलाच हसू आलं याबद्दल. त्याच तंद्रीत ती कितीतरी वेळ होती. तिची तिला केव्हा झोप लागली हे कळलं सुद्धा नाही. कसल्या तरी आवाजानं ती एकदम जागी झाली. ती गडबडीनं उठली. चिमणी पेटवून तिनं चुलीकडे पाहिलं. मांजरानं उडी मारल्यामुळे शिंक्यावरच्या विरजणावरचं परळ खाली पडून फुटलं होतं. दह्याचं भांडही वाकडं झालं होतं व त्यातून थोडं दही सांडलं होतं. तिनं मांजराला एक अस्सल शिवी हासडली आणि ते दह्याचं भांड सारखं करून ठेवलं. मांजराचा तिला प्रथम फार राग आला होता, पण नंतर त्या आवाजामुळं ती लवकरच जागी झाली. याबद्दल तिचं तिला समाधान वाटलं. श्रीपती आज लवकरच आपल्याला भेटणार या एकाच कल्पनेनं तिचं अंतःकरण उचंबळून आलं. या आनंदाच्या भरात तिनं आपलं नेहमीचे कार्यक्रम किती गडबडीनं आटपले. म्हशीची धार काढायला ती नेहमीपेक्षा आज लवकरच बसली. पण काय झालं होतं कुणाला ठाऊक. आज म्हशीनं दूध दिलं नाही. वाईट वाटलं तिला याबद्दल. रतिबाच्या घरी आज पुन्हा निरनिराळ्या सबबी सांगण्याची तिच्यावर पाळी आली. याबद्दल थोडा वेळ तिचं मन विषण्ण झालं खरं, पण लगेच श्रीपतीची मूर्ती तिच्या डोळ्यासमोर आल्यावर तिची ती विषण्णता पार कुठच्या कुठं निघून गेली. तिचं मन पुन्हा प्रफुल्लित झालं. रतिबाचं दूध नेहमीपेक्षा कमी घातल्याबद्दल तिनं लोकांच्या शिव्या खाल्ल्या, पण त्या शिव्यांकडे तिचं लक्ष कुठं होतं. दूध घालून नेहमीपेक्षा बराबर ती येत होती. त्याच वेळी वाटेत तिला काळूराम पोस्टातून रेल्वे स्टेशनाकडे टपालाची थैली आणण्याकरता निघालेला दिसला. तिनं त्याला हटकलं. अहो काळूदादा, गाडी आली का हो? नाही, आता येईल इतक्यात. आणि आज तू येरवाळीच बरं आटपलंस सगळं. व्हय, असं म्हणून लक्ष्मी जराशी हसली आणि झपझप पुढं चालू लागली. ती बरीच पुढं गेल्यावर काळूरामाच्या डोक्यात प्रकाश पडला. मग त्याच्या लक्षात आलं लक्ष्मीच्या गडबडीचं कारण. तो स्वतःशीच हसला. कसल्या तरी आनंदाच्या भरात त्यानं आपली विडी पेटवली. तिचा एक जोराचा झुरका घेऊन त्यानं स्टेशनचा रस्ता धरला. लक्ष्मीनं गडबडीनं घरी येऊन चुलीवर अगोदर आंधण ठेवलं. तिची सासू ओटीवरच बसली होती. तिला तोंड धुण्याकरिता पाणी देण्यासाठी म्हणून ती बाहेर आली. सहज स्टेशनकडे तिची नजर गेली. रस्त्यावर कुणीतरी 2 माणसे येत असताना तिला दिसली. पुढच्या माणसाच्या डोक्यावर कसलं तरी बरेच सामान होतं आणि त्याच्या मागून खाकी पोशाखात एक ऐटपास तरुण चालला होता. लक्ष्मीनं जरा डोळे बारीक करून नीट न्याहाळून त्याच्याकडे पाहिलं तर तो श्रीपती. होय, तो तिचा श्रीपतीच होता. हातातली छडी फिरवीत बेछूटपणानं चालत होता तो. लक्ष्मीचा आनंद गगनात मावेना. कितीतरी वेळ ती त्याच्याकडे निरखून पाहत होती. ती सगळं भान हरपली. इतक्यात सासूनं विचारलेल्या प्रश्नामुळं ती भानावर आली. काय बघतीयास ग? आलं बर का ते, असं म्हणून लक्ष्मी लाजेनं आत पळाली सुद्धा. म्हातारी कितीतरी वेळ पाहतच राहिली तिकडे. लक्ष्मीनं आत जाऊन चुलीवरच्या अंधणात साखर घातली आणि ती माझघराच्या दारात येऊन उभी राहिली. खाड खाड बूट वाजवीत श्रीपती ओसरीवर आला. लक्ष्मीनं त्याच्याकडे पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर विलक्षण हास्य चमकलं. स्त्रीसुलभ लज्जेमुळे तिनं तोंडावर पदर ओढून घेतला आणि ती जराशी दाराच्या आड झाली. श्रीपतीनं हमालाला सगळं सामान ओसरीवर ठेवायला सांगितलं. अगोदर आल्याबरोबर त्यानं म्हातारीच्या पायावर डोकं ठेवलं. म्हातारीनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. माझ्या बाबा अक्षवंत हो र, असा आशीर्वाद देताना तिचे डोळे पाण्यानं भरून आले. आईच्या पायावरून डोकं वर करून श्रीपती उठतो तोच
काय शिरपती, आलाच जणू, असं म्हणत कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. रामजी पाटील होते ते. श्रीपतीच्या आणि त्यांच्या लगेच हवा पाण्यावरून गप्पा सुरू झाल्या. लक्ष्मीला त्या पाटलाचा असा राग आला, पण ती काय करणार त्यावेळी. श्रीपती दमून आला असेल म्हणून चहा करण्याकरता ती आत गेली. चहाची पूड आणि दूध तिनं त्या अंधणात एकदमच टाकलं. चांगले 2-4 कड आल्यावर हाताच्या चिमटीनं तिनं ते भांडं उतरलं अन कपात चहा गाळून तो ती बाहेर ओटीवर घेऊन आली. पण श्रीपती तिथं नव्हता. "अहो, कुठं गेली इतक्यात?" तिनं म्हातारीला विचारलं. "पाटला संग गेला नव्ह का त्यो? पाटलाला पोरगा झालाया, तेव्हा तो चहा प्यायला घेऊन गेला." लक्ष्मी एकदम थंडच झाली हे ऐकून. तिच्या हातातली कपबशी कापू लागली. ती तशीच आत गेली. तो चहा पुन्हा भांड्यात ओतून तिनं गोट्याची वाट धरली. "पोरगा झालाय म्हण. आजच झालाय काय त्यो? एक डाव सुद्धा मला कुठं बोलावलं नाही ते. आणि त्यांना तरी कुठे विचारित होता तो? आत्ताच काय एवढा पाणी फुटला या?" गोट्यातील घाण काढीत असताना लक्ष्मी स्वतःशीच बडबडत होती. आता स्वयंपाक तरी करावा म्हणून लक्ष्मीनं गडबडीनं हात धुतले अन ती स्वयंपाकघरात आली. श्रीपती जेवायला तरी येईल की नाही याबद्दल तिच्या मनाला शंका सहज चाटून गेली. पण ती शंका तिनं बाजूला सारली. श्रीपतीच्या आवडत्या कण्या आज करायच्या म्हणून तिनं जोंधळ्याच्या कण्या चुलीवर ठेवल्या व मेथीची भाजी चिरायला घेतली. पण स्वयंपाक करताना तिच्या मनाला काही उत्साह वाटेना. असं का होत होतं हेच तिला कळत नव्हतं. आज सकाळी उठून कुणाचं तोंड पाहिलं असं तिला होऊन गेलं. आपण देवाधर्माच्या गोष्टी आत्तापर्यंत विसरलो नाही. अन मग आपल्याकडे असं दुर्लक्ष का होत आहे दुसऱ्याचं हे तिला कळेना. तिच्याकडे पाहायला श्रीपतीला तरी कुठं वेळ मिळाला होता. स्वतःची समजूत करण्याच्या दृष्टीनं तिने स्वतःलाच हा प्रश्न विचारला. मनाची समजूत घालीत घालीत ती स्वयंपाक करू लागली. तिचा स्वयंपाक होत आला होता. 1-2 भाकरीही झाल्या. इतक्यात आपली सासू कुणाशी तरी बोलते आहे असं तिला वाटलं. तशीच भरल्या हातानं ती बाहेर येऊन ऐकू लागली. रामजी पाटलाचा महाद्या म्हातारीला सांगत होता. "अगं आजे, आबांनी श्रीपती काकासनी जेवाया ठेवून घेतलं या. माझं जेवायचं करू नकासा म्हणून त्यांनी मला सांगायला लावलं या." लक्ष्मी ताडकन त्याच्या पुढे गेली. डावा हात पुढं उगारीत तिनं त्याला विचारलं. "येणार तरी कवा आहे तिकडं?" "कुणाला ठावं?" महाद्या पळत घरी गेला. "हे बरं दिसलं काय व?" लक्ष्मी सासूपुढं तक्रार मांडू लागली. "म्या इतकं 2 दिवस खपून शान केलं त्याचं कायच नाही काय? फुकट जलम आमचा." लक्ष्मीला आता हुंका आवरेना. म्हातारीला सुद्धा खूप वाईट वाटलं. तिनं लक्ष्मीची समजूत काढण्याच्या उद्देशानं म्हटलं. "अगं, सांज आहेच की घरात. मग काय सुगरणपणा दावायचा तो दाव. आता गप बस." असं पाटलाकडे जाऊन त्याला चांगलं खडसावं असं लक्ष्मीच्या मनात आलं. पण लोक काय म्हणतील ही तिला भीती वाटली. मनासारखं वागाया दिकूल लोकांसनी घ्यायला लागतंय असं काहीतरी ती स्वतःशीच पुटपुटली. दोघा सासूसुनांनी वाढून घेतलं पण लक्ष्मीच्या घशाखाली घास उतरेना. सासूच्या लक्षात येऊ नये म्हणून तिने पाण्याच्या घोटाबरोबर 2-3 घास तसेच गिळले. पण ताट आवरून ती स्वस्थ बसली. नंतर तिनं कामं केली सुद्धा अगदी शून्य मनस्थितीतच. ओसरीवर पडलेल्या श्रीपतीच्या सामानाकडे तिनं पोरक्या नजरेनं पाहिलं अन ते आस्तीवाईकपणानं उचलून केर काढला. इतके दिवस माझघरात बांधून ठेवलेली गादी तिनं काढली व ती नीट झाडून एका कोपऱ्यात तिची वळकटी उभी केली. माणूस किती वेड्या आशेवर जगतो हा विचार काम करताना सहज तिच्या मनात आला. स्वतःशीच खिन्नपणानं ती हसली. संध्याकाळपर्यंत ती सगळी कामं अगदी निमूटपणानं करीत होती. ती कुणाशीही एक शब्द सुद्धा बोलत नव्हती. संध्याकाळी म्हशींनी दूध अगदी व्यवस्थित दिलं. संध्याकाळचा रतीब ती घालून आली. रोजच्या प्रमाणे तिनं वाटेत रतन पानवालीला हाक मारली नाही किंवा कंस विकणाऱ्या रतनच्या आईनं तिला त्यावेळी मुद्दाम जरी हाक मारली तरी तिनं तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. 7 वाजले. तिनं थंडपणानं चुलीतलं लाकूड ओढून फुलवलं. दुपारचं अन्न तसंच पडलं होतं. तेच तिनं गरम केलं. भाकरी करण्याकरता काटवटात तिनं पीठ घेतलं. इतक्यात श्रीपतीच्या बुटांचा आवाज तिला ऐकू आला. ती तशीच उठली आणि दाराआडून पाहू लागली. म्हातारीनं श्रीपतीचा कान पकडला. "अरे शिरपा, इरवळ कुठं रमला होतास र? तुझ्या बायलेनं इतकं जेवायचं केलं आणि तू दुसऱ्याकडे जाऊन आदळलास व्हय र?"
आजच पाटलाला का तुझा एवढा पुळका आला होता? अगं आये, श्रीपती आपला कान सोडवून घेत सांगू लागला. त्याचं कारण न्यारच आहे. सरकारनं एक जाहीरनामा काढलाय की लष्करातल्या शिपायाला कुणी दुखवायचं नाही. मी आता हवालदार झालोया ना व. या पाटलाला बढती करून घ्यायची आहे माझ्याकडनं, म्हणून एवढं गुळावानी ग्वाड ग्वाड वागतोया, असं म्हणत श्रीपतीनं विडी पेटवली. हे काय आता, कवापासनं विडी पियाला लागलास? अगं आमच्या कंपनीत याच्या बिगाड निभतच नाही बघ. माग आफ्रिकेत दूर तिकडं लढाई मारली का नाही, तेव्हा आमच्या साहेबानं सिगरेट वडाया आपणहून मला दिली. तेव्हाच्यानं लागलंय नवं हे सवय. आणि परवा होतो ना पेंट्याला, तेव्हा थंडीच्या दिवसात काय करतोय याच्या बेगर. तेव्हा पाटलाचं म्हणणं असं की मी या साहेबाला सांगावं, त्या साहेबानं इथल्या साहेबाला लिहून याची बढती करावी. आणि बर का आई, पुन्हा तिकडं दूर मुलकावर जायचा हुकूम झाला या आमासनी. उद्या पाठच्या गाडीनं जाया हवं. 2 दिवसाचीच रजा पडली या. काय करतोया? सरकारी नोकरी आहे ना व. आणि रे पोरा, आणखी 1 दिवस टिकून राहणार नाहीस वय? म्हातारीनं घाबरून विचारलं. लक्ष्मीच्या डोळ्यात सुद्धा तोच भाव होता. तिच्या घशाला कोरड पडल्यासारखं झालं. तिच्या डोळ्यांना समोरचं काहीच दिसेना. कसल्या तरी आकृती तिच्या पुढे नाचू लागल्याचा तिला भास झाला. थोड्या वेळानं तिनं स्वतःला सावरलं. ती थोडी पुढं झाली आणि हळूच तिनं सासूला विचारलं. काय व, बरं आता तरी जेवणार आहे की नाही? नाही गाई, पोट लय तुडूंब भरलं या. त्या देण्या धुमाळानं हॉटेलात भजी पाव चहा दिला ना व. अगदी भूक नाही. तुम्ही जेवा दोघी, मी जरा त्या मोहित्याकडनं जाऊन येतो. त्याच्या गणूला काय सांगावा असला तर विचारतो. श्रीपतीनं पुन्हा विडी पेटवली व तो मोहित्यांच्या घरी गेला. लक्ष्मीला सगळं जग शून्य भासू लागलं. जेवताना पुन्हा दुपारची आवृत्ती झाली. सासू थोडासा तुकडा खाऊन परड्यात गेली. लक्ष्मीला पुन्हा आशा वाटू लागली. आता निदान रात्र तरी आपलीच आहे. श्रीपतीवर आपण आता खूप रुसायचं, मग तो आपली समजूत काढील आणि मग आपण सगळा वचपा काढू. या कल्पनेनं ती जरा हुशार झाली. तिनं गडबडीनं सारं काम आटपलं. सासूचं अंथरूण स्वयंपाकघरात घातलं. माजघरात श्रीपती करता गादी घातली व स्वतः करता शेजारीच घोंगडं अंथरून ठेवलं. श्रीपतीच्या वाटेकडं तिनं उत्कंठेने डोळे लावले. सगळीकडे शुकशुकाट झाला. 11 वाजता वाडीला जाणाऱ्या मोटरचा हॉर्न लक्ष्मीनं ऐकला. समोर ओसरीवर येऊन घरापुढच्या लिंबाच्या झाडाकडे शून्य मुद्रेनं ती पाहत बसली. 12 वाजले. रेल्वेची धाडधाड तिनं ऐकली. ती एकदम दचकली. अजून काय येईनात? माणसाला किती वेळ ताटकळत ठेवायचं, असं ती स्वतःशीच मोठ्यांदा पुटपुटली. इतक्यात समोरच्या धुसर प्रकाशातून माणसाची आकृती येत असताना तिला दिसली. तिला खूप आनंद झाला. श्रीपती आला. त्यानं बूट काढले, कपडे उतरले. हुश्य म्हणून त्यानं अंथरुणावर अंग टाकलं. लक्ष्मी माझघराच्या दारात उभी होती. तिला वाटलं श्रीपती आपला हात धरून आपल्याला जवळ ओढणार. तिनं पदर सावरला, पण श्रीपतीच्या दमलेल्या चेहऱ्याकडे पाहून तीच पुढं झाली. श्रीपती विडी ओढत लक्ष्मीकडे पाहू लागला. तिनं लाजून हळूच एक मुरका मारला व ती त्याच्या पायागती बसून त्याचे पाय रगडू लागली. श्रीपतीच्या चेहऱ्यावर हास्य चमकलं. अगं नको उगीच, राहू दे, श्रीपती म्हणाला. असू दे की, बसा गप. लक्ष्मी कुजबुजली. नको म्हणून सांगते या न बघ, सरक इकडं. लक्ष्मी जरा धीटपणानं त्याच्याकडे तिरक्या नजरेनं पाहू लागली. तिचे ओठ किंचित विलग झाले. अधीरा नजरेनं ती थोडा वेळ तशीच त्याच्याकडे पाहत होती. श्रीपतीनं पडल्या पडल्यास तिचा हात मोठ्या शिताफीनं पकडला. लक्ष्मीनं हात सोडून घेत जरा काळजीच्या स्वरात त्याला विचारलं. उद्या येरवाळीत जाणार ना? वय. आज घरात जेवायचं नव्हतं सा? मी आज दिसभर खपून शान लय लय काय काय केलं तर. असं का करतायास? आती हायत नव आत. आतीचं भ्या मला लावतीयास काय? श्रीपती उठून बसला. तिला त्यानं जवळ ओढली व दृढ आलिंगन दिलं. इतक्यात कोणीतरी दार ठोठावल्याचा आवाज त्याला ऐकू आला. कोण हाय? श्रीपती आतूनच गुरगुरला. शिरपा, उठ लवकर. पाटलाच्या घरावर चोरटं आल्यागत दिसतात. श्रीपतीनं त्या पाटलाला न चोरट्यांना अस्सल शिवी हासडली. लक्ष्मीला गडबडीनं बाजूला सारून तो दाराकडे गेला.
लक्ष्मीची मात्र अगदी निराशा झाली. तिची मनस्थिती अगदीच अस्वस्थ झाली. दबदबल्यासारखं तिला वाटू लागलं. तिनं दाराची कडी काढीत असलेल्या श्रीपतीला घुगऱ्या आवाजात विचारलं, "निघालास वय? नग जाया का? बरं, वरडू नगस उगाच. गुमान पड." श्रीपतीनं खुंटीवरची बंदूक घेतली आणि तो तसाच पळाला. सकाळपासून लक्ष्मीचा राग पाटलावर होताच, त्यात तो आता अनावर झाला. पण पाटलाच्या कुटुंबातील मंडळींच्या या वेळच्या स्थितीची तिला कल्पना येऊन तिचा जीव कळवळला. म्हातारीला उठवायचा तिचा विचार होता, पण दमेकरी माणसाला अपरात्री उठवण्यानं त्रास होईल, या कल्पनेनं तिला उठवलं नाही. चिमणी घेऊन ती गोठ्यात गेली. आपला चेहरा तिनं पाण्यानं एकदा धुतला. कळशीतून घटाघटा पाणी प्याली आणि म्हशीच्या अंगावरून हात फिरवून ती तिच्या पाठीवर रेलून पडली. तिला शिरपेतीची काळजी वाटू लागली. अस्वस्थ मनस्थितीत ती इकडे तिकडे येरझरा घालू लागली. असंच पाटलाच्या घराकडे धावत जावं असं तिला वाटलं. पण लोक काय म्हणतील या एकाच भीतीमुळं ती पुन्हा घरात आली. श्रीपतीची काळजी तिला जास्तच वाटू लागली. श्रीपती चोरट्यांना मार देऊन विजयी मुद्रेनं परत येईल अशी तिला खात्री वाटत होती. पण तिनं मनाचं समाधान करण्याचा कितीही जरी प्रयत्न केला तरी तो साध्य होईना. अगोदर निराश झालेल्या तिच्या मनावर जास्तच दडपण पडलं. वरचेवर ती आतबाहेर एरझाऱ्या घालू लागली. इतक्यात तिला एकदम गोंधळ ऐकू आला. बंदुकीचे 2 बारही तिने ऐकले. ती एकदम दचकली. कावऱ्या-बावऱ्या चेहऱ्यानं ती कान देऊन ऐकू लागली. अस्सल इरसाल भाषेत चोरट्यांना कुणीतरी शिवी हसडल्याचं तिनं ऐकलं. तिला खूप हायसं वाटलं. श्रीपतीचाच आवाज होता तो. आता श्रीपती परत येईल अशी तिला आशा वाटू लागली. थोड्याच वेळात श्रीपती आला. त्याचं सगळं शरीर घामाघूम झालं होतं. चोरट्यांना पळवून लावल्याबद्दल त्याच्या मागून येणाऱ्या लोकांनी श्रीपतीचा नुसता जय जयकार चालविला होता. हे लोक श्रीपतीच्या मागून आलेले पाहून लक्ष्मी आनंदानं घरात पळाली. श्रीपती आत आल्याबरोबर घामानं डबडबलेलं त्याचे कपडे काढण्याकरता ती पुढं झाली. इतक्यात लांबून कुठून तरी तिनं कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज ऐकला. ते ऐकल्याबरोबर श्रीपती एकदम दचकला. त्यानं अर्धवट काढलेला शर्ट पुन्हा अंगात घातला. लक्ष्मीच्या चेहऱ्याकडे तो अनिमिष नेत्रांनी पाहू लागला. तिचा चेहरा गोंधळल्यासारखा झाला. इतक्यात बाहेरून त्याला कुणीतरी हाक मारली. "अहो हवालदार साहेब, बाहेर या की, कोंबडा वरडाया लागलाय आता." बाहेरच्या गोंधळानं जागी झालेली म्हातारी उठून बाहेर आली. आपल्या मुलाच्या पराक्रमाबद्दल तिला कौतुक वाटलं. ती माझघरात आली. तिच्या पाठोपाठ बाहेरचे काही लोकही आत आले. लक्ष्मीची आणि श्रीपतीची मात्र कुचंबना झाली. तो तोंड धुण्याच्या निमित्तानं म्हणून गोठ्याकडे पळाला. लक्ष्मी त्याच्या मागोमाग झटकन गेली. श्रीपती तोंड धुवत असताना लक्ष्मी त्याच्याकडे आशाळभूत नजरेनं पाहू लागली. श्रीपतीच्या हृदयात कालवाकालव झाली. त्यानं लक्ष्मीला हृदयाशी घट्ट कवटाळलं. तिची हनुवटी त्यानं वर उचलली. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडेना. कसा तरी प्रयत्न करीत तो म्हणाला, "लक्ष्मी, जाया हवं ना? सरकारी नोकरी आहे ही." लक्ष्मीला हुंदका आवरेना. तिनं त्याच्या छातीवर मान टाकली. "सांभाळा आपल्या जीवाला." असा क्षीण उद्गार तिच्या तोंडून बाहेर पडला. पण याच वेळी बाहेरच्या लोकांनी त्याला हाका मारून मारून पुरेवाट केली. तो तसाच बाहेर यायला निघाला. येता येता लक्ष्मी कुजबुजली, "चहा घेऊन तरी जावा." "येळ नाही ग आता, गाडी चुकल ना." लक्ष्मीनं गडबडीनं आदली दिवशीच्या रात्रीच्या शिळ्या भाकरी व मेथीची भाजी एका फडक्यात बांधली व बाहेर येऊन तिनं त्याच्या सामानाजवळ ती नेऊन ठेवली. श्रीपतीनं कपडे चढवून सगळ्यांना नमस्कार केला व तो निघाला. जाता जाता त्यानं वळून माझघराकडे पाहिलं. लक्ष्मीनं भरलेल्या डोळ्यांनीच त्याला निरोप दिला. ती स्वतःशीच पुटपुटली, "काय हे आमचं बायकांचं जीणं. आता तुमची कधीपर्यंत वाट बघायची."